कार्लोस ब्रेथवेट आला बॅटिंगला. इकडे बघ बघ, आहे की नाही एकदम कार्लोस. दिसत पण नाही दिवसाचा. दिवसाचा पण दिसत नाही. आता शुभम बॅटिंगसाठी आलाय. हो हो हो, चकवला रे लहान पोरान. अरे मी आलो. आता आम्ही टीम पाडलेली आहे आणि आमची पहिली बॉलिंग आली. आणि आता मी टॉस हारलोय आणि मी आता बॉलिंगला चाललोय. हा, माझी बॉलिंग बघा फक्त. बॉलिंग फक्त बघा तुम्ही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अमय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ करण्याचं असं खास काही कारण नाही, पण आपलं यूट्यूब चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल. कारण एकदम मॉनिटायझेशनच्या एकदम जवळ आपण आलो आहोत. आणि तुमच्या सर्वांची साथ जी काय आहे ती अशीच कायम लागू राहू दे. आणि लगेचच आपलं यूट्यूब चॅनल देखील मॉनिटाईज होईल. कारण 4000 तास जवळपास कंप्लीट होत आलेत. आणि आपण ज्यावेळेला सुरुवात केली होती शून्यापासून, 0 सबस्क्रायबर, 0 वॉच टाईम, आणि काही त्यातलं माहीत देखील नव्हतं. अचानकपणे असाच मोबाईल काढला होता आणि त्यानंतर व्हिडिओ काढायला सुरुवात देखील केली होती. पण आत्ता आपण जवळपास 1300चा आपला फॅमिली आहे, 1300 सबस्क्रायबरचा. आणि वॉच टाईम देखील आत्ता कंप्लीट होत आला आहे पूर्णपणे. आणि मॉनिटायझेशनची शेवटची पायरी आता आपण शेवटच्या पायरीवरती आहोत. तर अशीच कायमस्वरूपी साथ ठेवा. सोबत आपण नवनवीन व्हिडिओ आणू. मग त्या कुठच्या देवस्थानचे असू दे, नवीन नवीन मंदिर एक्सप्लोर असू दे, नवीन नवीन ठिकाण एक्सप्लोर करू दे, किंवा बैलगाडी क्षेत्रामधील काही व्हिडिओ असतील. आपण असे विविध प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. म्हणजे जेणेकरून कोकणाची परंपरा आहे, कोकणाची चाली आहेत, रीती आहे, रूढी आहेत, हे सर्व काही दाखवण्याचं काम आपल्या यूट्यूब चॅनलवरती असतं. आणि बाकी आता पावसाळा चालू झालाच आहे. आणि खरोखर पृथ्वीवरील स्वर्ग जर बघायचा असेल तर पावसाळ्यामध्ये मित्रांनो कोकणामध्ये यायलाच लागतं आहे. आणि कारण कोकणामध्ये पावसाळ्यात कोकण इतकं जबरदस्त दिसतं ना, म्हणजे सर्वीकडे हिरवीगार झाडी, जबरदस्त झरे असतात, ते वाहणारे असतात. आत्ताच आमच्या चिपळूणमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर चिपळूणमध्ये सवरसडासारखा एकदम फेमस असं ठिकाण आहे. सवरसडा वॉटरफॉल आहे. अजून चिपळूणमध्ये बरंच असं काय काय आहे. नंतर तुम्ही तिकडे तळकोकणमध्ये गेलात, सिंधुदुर्ग, रत्नागिरी त्या साईडला तिकडे गेलात, इकडे महाड आहे, रायगड आहे. म्हणजे बरंच असं इतकं जबरदस्त आहे ना कोकण म्हणजे कोकणच आहे. आणि पावसाळ्याच्या वेळेला खास करून कोकण हे अतिशय सुंदर असतं. आणि म्हणूनच मित्रांनो कोकणामध्ये एकदा नक्की या. खास करून पावसाळ्यामध्ये जबरदस्त असतं, झरे असतात. त्यानंतर काही ठिकाणं इतकी जबरदस्त दिसतात या कोकणामध्ये. म्हणजे पावसाळ्याच्या आधी आपण पाहतो आणि पावसाळ्यानंतर त्याला एक वेगळं रूप, अक्षरशः डोळे दिपवतं असं रूप या कोकणाला लागतं. मित्रांनो नक्की या. आणि पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू सो मच. तर आता मित्रांनो मैदानावरती पोरं आलेली आहेत. आणि आता हे बघा, हे लहान लहान पोरं आहेत सगळी. कुठं थांब. आणि आता सर्वजण क्रिकेट खेळायला आलेले आहेत. हे बघा, कारण आज तारीख बघायला गेलं तर 27 जुलै, नाही सॉरी जून 27 जून आहे. पण अजून पाऊस पडायचं नावच घेत नाही. आणि चांगलं ऊन पडलं आहे बघा ना. आणि निसर्ग इतका जबरदस्त आहे. आदर्श हाय कर. हा हे आदर्श. आणि निसर्ग बघा, काय सीन आहे, एकदम सुंदर सीन आहे. आणि हां आमचा शुभम आला आत्ताच. आणि बघूया तर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू राहा. आपण थोडासा एन्जॉय करू आज.
टप्पी कसली चौकार गेला. मित्रांनो हे स्टंप बघा एकदम म्हणजे आपण बाहेरच्या देशातून कुठच्या देशातून सॅन फ्रान्सिस्को युगांडा. मित्रांनो युगांडामधून आपण हे स्टंप मागवलेले आहेत. एकदम भारी आहेत डेंजर. हां प्लेअर पण मागवलेला बघ. हा कार्लोस ब्रेथवेट वेस्ट इंडिजचा. कार्लोस ब्रेथवेट आला बॅटिंगला. इकडे बघ बघा आहे की नाही एकदम कार्लोस. दिसत पण नाही दिवसाचा. दिवसाचा पण दिसत नाही. अरे भाई मारला बघा कुठं रस्त्याच्या पलीकडे गेला मित्रांनो चेंडू. आणि ॲटिट्यूड बघा ॲटिट्यूड बघा. ओ ओ ओ एरिया का टेक्निकल प्लेयर आ गया भाई. एरिया का टेक्निकल प्लेयर. आता शुभम बॅटिंगसाठी आलाय. हो 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 चकवला रे लहान पोरान. अरे मी याला हो हो काय बॉलला फॉलो केलंय बघ. 70 स्पोर्ट बघा कसला जबरदस्त फॉलो केलाय. गुड गुड. आता आम्ही टीम पाडलेली आहे आणि आमची पहिली बॉलिंग आली. आणि आता मी टॉस हारलोय आणि मी आता बॉलिंगला चाललोय. हा माझी बॉलिंग बघा फक्त. बॉलिंग फक्त बघा तुम्ही. पहिला बॉल कशाला जाऊ दे. पहिला बॉल मित्रांनो बघा. बॉल आहे. वाईट बॉल. बॉल मध्ये स्टॉप करा. अरे यार एकला दोन. मित्रांनो पहिली विकेट घेतली याची काय कामातच नाही हो. त्याला माहिती आहे खतरनाक. हे सगळे घाबरतात मला. जबरदस्त. हे विन कितीला आहे रे. 30ला विन आहे. आणि झालीत किती 18 मारल्या म्हणजे अजून 12 पाहिजेत. आणि ही रायव्हलरी बघा भावाभावांची. बघूया पहिला बॉल वाईट. खुन्नस बघा काय दाखवतोय कार्लोस. एक दिसत नाही काळोखातून. थोडा आता काळोख पडलाय ना. संध्याकाळी 6 वाजून गेलेत. आणि हा दुसरा पुन्हा एकदा वाईट. तर फक्त 10 पाहिजेत. वा व्हॉट अ शॉट. तीन रन काढलीन. सात रन पाहिजेत. हो गुड बॉल. वाईड. 6 पाहिजेत. ए फिनिश ऑफ द MS धोनी स्टाईल. ओ नाही अडवलंय. 5 पाहिजे अजून. लय वेट करताय. आपल्याला स्ट्राईक रेट वाढवायचा. आपला रन रेट वाढवायचा आहे रे. पावसाचं वातावरण झालं आणि आता हे बघा वातावरण बघू शकता.
काय ढग, वा वा वा. वातावरण बघा मित्रांनो. शाबास. तीन धावलेत आणि आता मात्र ओ वाइड बॉल. अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की ज़रूरत नहीं है. सीधे बल्ले से रन आ रहे तो बल्ला टेढ़ा करने की ज़रूरत नहीं है. ओ पुन्हा एकदा वाईट बॉल आणि एकदा विजय झालेला आहे. तोडा आहे घाबा का घमंड. विजय का लगाया है तिलक, तिलक वर्मा ने. तो आलाय आता आपण मित्रांनो बॅटिंगसाठी आलोय. पहिला बॉल दोन. नो एक बॉल करतो मैं रॅपिड का. आउट आहे, आउट या बॉलला. अरे आम्ही ना मस्त बॉल मागे थर्डमॅनला बॉल डोक्यात मारायचं. किती आले? 3 बॉल 5. आपला क्लासिकल कव्हर ड्राइव्ह हा मित्र. 6 मारला का तू? हां आलो 6 मारलेला. क्या यार भाई, 2-2 रन निकाल रहा है. हर गेंद छक्के और चौकी के लिए नहीं होती. स्टार्ट करना बहुत जरूरी होता है मैच में. जैसे कि हर लड़की ये तेरी. सभी मेरे क्रिकेट भाइयों के लिए है संदेश. ते आडलाय बॉल. बस 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 बस. वाह वाह तू वाह. पहिलाच बॉलवर षटकार. डायरेक्ट फणसात मारलेला आहे 6. लागलाच नाही. मित्रांनो इंद्रधनुष्य बघा, इंद्रधनुष्य एकदम मस्त, एकदम भारी. कसं आहे इंद्रधनुष्य? मस्त एकदम, एकदम राऊंड आहे.